गाईस, गुड मॉर्निंग आणि पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये, मनीषा ब्लॉग. तर मी आज लवकर उठलेले आहे. काय माहिती का, माझे अजून नाही झोपले मी एवढी. नाही तेव्हा नाही 9-9:30ला उठतो, आज 8:30लाच. चांगले. आता मम्मीने काल डाळ शिजवलेली, त्यालाच फोडणी देते. रात्री काय झाला, डाळ बी घातली शिजवायला, पण पाणीच नव्हता. पाणी गेला, तर मम्मीने मग नाही बनवला. असं झालं. मी बोलली की उद्या बनवतो, तेच बनवतो. आवरून झालेले, आंघोळ बिंघोळ झाली म्हणजे बाबा. कांदा गपते फोडणी देवाला, कांदा टमाटर मिरचीचे फोडणी देते, कारण की डाळ पालक आहे ना, नॉर्मल डाळ नाही म्हणून. असा विषय गाई. माझी आजकाल तब्येत माझी खराब होत चालली. मला पोट जाम दुखते. आता काय माहिती काय झालं माझ्या पोटाला. काल आजच्यापासून दुखायला लागला अचानक. आणि ती एक कळ लागते ना 2 मिनिटासाठी, बाप रे बाप. अशी कंटिन्युअसली नाही, 5-10 मिनिटांनी ना मधीन कळ लागतो. जाम बेकारवाली. असं वाटतं की माझा जीवच जाणार आहे आता. आवरा बेकारवाला होतो. आज जत्रा गावांची, मला काय माहिती मम्मीच नेते का नाही. जावाच्या जत्रेला नाव पैसा नाही आहे, पार्लर बसा. कारण तो बंद होता. मी काहीतरी इम्पॉर्टंट बोलताय ना. यस, आत्ताची शिजली आमची 1-9. डाळ दिसली नाही ना मग मला चांगला वाटतं. ती डाळ दिसायला लागली ना तर नंतर डाळ झाल्यावर भात टाकेल आणि आपलं जेवण झाला मग रेडी होईल. अवधी कधी कधी मी बारीक वाटते, कधी कधी मी जाडी वाटते. काय आहे आता मला थोडीशी मी बारीक वाटते. हा, आणि असा मी वेगळा काही घातला ना तर मग मी पटकन झाली दिसतो. असं का पाणी आहे ना काही. आपण तेल टाकलेलं आहे आणि आता जिरा राई टाकू. काल माझा माझा क्लिप आहे ना, क्लिप नसतं ना लोखंड, असा तो लागला डायरेक्ट, घुसला आतमध्ये. डेंजर अगत. जिरा ही राई टाकली. लसूण मी सोडला नाही, जाऊ दे. लसणाची अशी गरज नाही. गाणे लागले त्याला. काही सगळं मी बनवतोय कांदा मध्ये टाकून, तुम्हाला नंतर दाखवते. बघा, आपली डाळ रेडी झालेली आहे आणि मला काही खायची नाही. आता आपला भात पण रेडी झालेला आहे. आणि माझ्या पोटाला काय माहिती काय झालेलं आहे, त्यामुळे की मी खाऊ शकत नाही. मला खावायची इच्छा होऊ नये. आता मी चाललो आवराला. सिरियल बघत होतो, त्याच्यामुळं बरं 15 मिनटं बघू. 15 मिनटं बघता टाइम झालाय. आता आवरताना कामाला जात आहे मी. आता आवरते गाईच. पहिल्यांदा आपण लावू मॉइश्चरायझर. तर मग अजून थोडा
मॉइश्चरायझर लावून झाल्यावर मग आपण सनस्क्रीन लावू. सॉरी अशाच राहतील बंद अंशी कापून काढतो ना जास्त जास्त करतो म्हणून वाटतं चमकतंय. जीव सनस्क्रीन लावली. उन्हाची प्रोटेक्शनची गरजच नाही आम्हाला. उन्हापेक्षा माणसं चांगली हो 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 उन्हात कशी चमकते स्किन म्हणून सनस्क्रीन लावायला पाहिजे. आता सनस्क्रीन झाली आता काय क्रीम. क्रीम म्हणजे थांबा शोधू द्या. शोधल्याला टाईम लागतो. लवकर भेटत नाही. ही बेबी क्रीम आहे पॉन्डची. लाईट मेकअप ग्लो आहे. आता माझा कॅमेरा बंद होईल झाला. बघी परत चालू करीन. यान पण काही हाई नाही संपलेली आहे. लागलं आई होते पर 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 नाही कळले कधी जीव वेडा परला गाई. आता आपण क्रीम लावून घेऊया. इथं पण लावून घेऊया. झाला ना काय म्हणाल काही समजा नाही. काही सांबा पावडर घेऊ द्या. असं थोडंसं बघा बरोबर लागलेलं आहे का ब्लेंड झालेलं आहे का. आता ही आपली मी ना खाकी पावडर 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 लावायच्या अगोदर याचा एक पेपर खायचा पायावर ठेवायचा. ती पावडर उडायला नको अशी पावडर ठेवायचा. आता टॅप 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 करायचा साईडला. सगळीकडे लावायचा हाताला गरम. झाला. Bala kan ya, masuk lagi. Kalau kamu ni apa? Gak ada jalan apa? May pan kasi gusto. Jadi powder pa naman siya. Dapat. Jadi dapat ko चलता है. बघा ना, मग यो आपला आयब्रो नाव नाही मला माहिती. कसं ब्रश असते ब्रशने आपला ॲपल चेक करायचं. डोळ्यांना मला मेकअप करायचं पण करू नाही शकत कारण की मला डोळा परत शिजलं एकदा लाल झालं मग ऐकणार नाही पाहिजे अशा वाटेल ना. तर मागणी घातली आपली मेन टिकली. त्याशिवाय मेकअप नाही करणार. टिकली मी लावी. टिकलीने लावली ना काही सर दिवस मला चांगले झालेला आहे.
आता फक्त लिपस्टिक, कानांचं हे आणि मला केस ओकलाचं. तर यावेळेस मला एक गोष्ट समजून मी निघाल हेअर कट केला. हेअर वॉश नाही केला, हेअर कट केला. जेव्हा सेट असताना तेव्हाच फटाने गेलं होय. नंतर हो भाई साहब काहीच मला वाचला मोबाईल माझ्या जेला असतात. आता गेले तुम्हाला समजते का? निघाल हेअर कट केलाय केस बांधलं तर काय फायदा नाही घेत असं ठेवायला ते मनात. चांगली वाटते ना काय होतं ना माझा फोन. थांबा 2 मिनिटं आहेत. माझा मोबाईल वाचला याच कुठला असताना व्हायचा जाम बेकार. I'm done. केस वरती बांधू कधी कसं ना काही सांबार मला तुम्ही आहे. सगळे दिसून जातो कशी निघतात तुला म्हणतात मी हेड करून मला गेलाय केस वरती बांधायला अजिबात नाही. बघा ना आता फक्त मी कामाला गेला छुटल नाही व्हायला पाहिजे. आता मी स्ट्रिप लावणार आहे आणि कलिंगर घेऊन मी जाईल का आम्हाला कारण की मला जेवायची अजिबात इच्छा नाही आहे म्हणून. भारी वाटत त्यांना केस होता. दिल में जो रखना सदा भूले नजर नको लागला. ओ माय गॉड आता मी रेडी आहे. फक्त लिपस्टिक लावीन ती नंतर आता लावायची गरज नाही मला. आता मी खातो आणि मग मी निघते. आलो मी रिटर्न. आता पहिल्यांदा तर माझ्या डालीवर मी ठेवते झाकण. ओके आणि आता आपला कलिंगड खावायला घेते. कलिंगड वाटतं शाप मेलाय उशी पकडा कधी मध्ये सारे नखरे खाऊया. कापता कापायला अर्धा खाऊया अर्धा आपण नंतर खाऊया. बारीक बारीक कापून घेतला म्हणजे कसा तोंड माखायला नको. तुला तो मग आपल्याला शांत बसावं खाल्ल्याला पण
मेकअप केले आताच तर कामाला पण जायचं नको ना. थोडासा मीठ टाकू का वरची? मीठ टाकून खावा जरा नसतंय पण त्याला सांगता मीठ आहे तो शेंगदाणा मग काय उपासाला चालतो तुमचं मीठ काय दिलं. मम्मीसनी मला गावा सांगायला येऊ फेकायला मी फेकला नाही त्याला बुरशी लागली वाटतं आता फेकावं लागेल. यस यो नमक कसा आहे आपला 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 मी ओके. चला आता मी खाते भूक लागली जाम. केस बघा म्हणजे केसा तर आता काही मी चाललेलो आहे कामाला ऑफिसला. कबूतर बघा यो कबूतर एकच कबूतर आहे कावलाय. हा शपथ माझ्या पोटाने ज्यावरी कल येत आहे ना मला नाही होय गाईज काही करू शकत नाही मी आता याला. चाललो कामाला केसा ठेवली मी शानपणा करत नंतर मला त्रास होणार आहे केसांचा. जाऊ दे तवा आता चाललो काहीच तर मी आता घरी आली जेवायला आणि आता चालले कामाला. तर माझा जॉब सुटलेला आहे ना. मी ऑलमोस्ट घरी बसलेला बिल्डिंगच्या खालीच होतं कारण माझ्या मम्मी सांगितलं त्याला की 1 किलो गव्हाचा पीठ घेऊन ये तर जाता ना घेऊन येते काहीच मी. हॅलो गाईस तर मी आता आलते सेक्टर 10ला ओव्यामध्ये काय आपला फालुदा खावाला. तुम्ही मी चॉकलेट फालुदा घेतला पार्सल. मी घरी निघाले मस्त की मी आमचा सेक्टर 10 ओव्याचा रस्ता आहे. तर मला भूक लागली तर मी काय फालुदा घेऊन चॉकलेट फालुदा गाणी दिसते का आणि टी व्ही बघते सिरियल तर लागली नाही आता लागन माझी कुठली माहिती का सून मी या घरची आता खाते. आता फालुदा खाल्लाय चाललोय झोपायला म्हणजे मी थोडं लावून घेऊन जाऊन फालुदा घेऊन आले म्हणून झोपायच. बाय. माझ्या व्हिडिओमध्ये पण लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय.